इतक्या भर मी कामं करत बसते, की स्वतःचा विचारच करणं विसरून जाते आणि न क्लीनिंग केल्याशिवाय माझं काही मन भरत नाही. तरीसुद्धा ना कामंही आपल्याला करावीच लागते. तर सगळ्यात आधी मी किचनमध्ये आली आणि एकीकडे ना भाजी फोडणी टाकून दिलेली आहे आणि दुसरीकडे कुकर वगैरे लावून घेतला. तेवढ्यातच ना आपला रिधू आलेला होता. त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं म्हणून त्याला विचारलं, की "तुला दही देऊ का?" कारण की त्याला दही ना खूप जास्त आवडते आणि उन्हाळ्यामध्ये ना असं थंड जे काही आहे ना, दही असेल किंवा मग आंब्याचं पन्हं वगैरे असेल, या गोष्टी मुलांना नक्कीच द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना उन्हाळी वगैरे लागत नाही. कारण की उन्हाचं तापमान जे आहे ना, खूप जास्त आहे सध्या तरी. तर त्याला ते देऊन दिलं आणि लगेच ना मग बाकीचं पोळ्या वगैरे टाकायच्या होत्या, त्या टाकून घेतल्या आणि मग पटकन भांडे वगैरे घासून घेतले आणि भांडे घासल्याबरोबर पटकन ओठा वगैरे स्वच्छ करून घेतला. आता हे सगळं होतपर्यंत तुम्हाला भाजी कशाची केली तेच मी दाखवलेली नव्हती. म्हणून चला तर आता भाजी दाखवते. तर पत्ताकोबीची मी भाजी केलेली होती आणि इतकी छान ती झालेली होती ना, दिसायला जरी मोकळी-मोकळी दिसत होती, पण खायला खूप छान ती टेस्टी झालेली होती. आता इकडलं किचनचं काम तर माझं आटोपलं होतं, तरीसुद्धा ना माझा झाडू पोछा जो आहे तो बाकीच होता. तर सगळ्यात शेवटी मी पोछा लावून घेते, जेणेकरून घर दिवसभर स्वच्छ राहते. पण त्याआधी ना मी कपडे भिजत घातलेले होते, कारण की आता मुलांना लागलेल्या होत्या उन्हाळी सुट्ट्या. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ना, बॅग, बास्केट, बेल्ट किंवा मुलांचा युनिफॉर्म, हे सगळं आता 1-1.5 महिना काही कामाचं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला छान आता धुवून छान उन्हामध्ये वाळवून घेते आणि एका पिशवीमध्ये ते भरून ठेवते, जेणेकरून 1-1.5 महिन्यानंतर इकडे-तिकडे आपल्याला धावपळ करत बसायचं काम नाही आहे. म्हणूनच ना इतकी जी काही ऊन आहे ना, तरीसुद्धा मी ते आज धुवूनच घेतलं आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. चला बाय.